सरकारने गुडघे टेकले, वांगचुकने उपोषण सोडले. सोनम वांगचुक, लडाखमधील गांधीवादी नेता, यांना कामामुळे आणि कार्यामुळेच ओळखले जाते, नावामुळे नक्कीच नाही. त्यांना सरकारने कधीच चांगली वागणूक दिली नाही. मागे जोधपूरला खडी फोडण्यासाठी पाठविले, ते देशद्रोही म्हणून. न्यायालयाचे टाळक्यात पडताच सरकार ताळ्यावर आले. आता वांगचुक यांनी रणांगण थेट जंतर मंतर बनविले. त्यांना सरकारी गुंडांनी, होय आम्ही त्यांना गुंडच म्हणतो, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचा युनिफॉर्म न घालता सरळ बुरखा वापरून पांढऱ्या कपड्यांमध्ये वांगचुक यांना गुंडाळून जसे प्रेत उचलावे तसे उचलून हॉस्पिटलमध्ये भरती केले. म्हणजे प्रेतापेक्षाही त्यांची भयंकर अवस्था केली. आपला पाय खोलात पडतो हे कळल्यानंतर सरकार बेभान झाले. मंत्र्यांना फक्त हवा खाण्यासाठी नेमलेले असताना त्यांनी कामाला झुंपले. हेच सर्वात मोठे या आंदोलनाचे यश होय. रात्री अपरात्री वांगचुक यांना लेखी उत्तरे देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले. फळांचा रस किती दिवसांचा वांगचुक यांना पाजला माहीत नाही. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब व्हायला लागले. त्यांच्या उपोषणाची टिंगल करणाऱ्यांनी फक्त 8 तास भर उन्हात पाणी न पिता थांबावे, मग उपोषण काय भानगड असते ते त्यांना कळेल. वांगचुक यांनी मुलांच्या हस्ते उपोषण सोडायला हवे होते. कोणत्याही सरकारी मंत्र्यांच्या हस्ते नको होते. सरकारने त्यांना नेहमीच नरक यातना दिल्या होत्या आणि सरकारची आडेलतट्टूपणा जिरविण्यासाठी वांगचुक यांनी जंतर मंतरवर बसलेल्या मुलांच्या हस्ते उपोषण सोडायला हवे होते. तरी सरकारचा त्यांनी कंड शमविलाच, यामध्ये तिळमात्र शंका नाही. वांगचुक यांच्या लढ्याचे हे सर्वात मोठे यश आहे की त्यांनी प्रथम सरकारला ताळ्यावर आणले, नंतर मंत्र्यांच्या गळ्यात फास टाकला. याचे लेखी आधी वांगचुक यांनी घेतले होते. वांगचुक यांच्या आंदोलनाचे हे सर्वात मोठे यश आहे की आपण सरकारला किंवा कोणत्याही व्यवस्थेला भिडल्यानंतर शेवटपर्यंत पाठपुरावा केला तर यश हे नक्की मिळतेच. आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर इतर मंत्रीही आता जात्यात. आता जे सुपात आहेत ते सुद्धा जात्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच गृहमंत्रालय हे एक आहे. त्यांना भलतीच चाणक्यगिरीची हवा लागलेली आहे आणि पंतप्रधान यांना विश्वगुरूची आणि गृहमंत्र्यांना चाणक्यगिरीची हवा भलतीच जडलेली दिसते. पण ती हवा त्यांच्या डोक्यात शिरलेली आहे. ती डोक्याबाहेर येण्यास वेळ लागणार नाही. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. जे स्वतःला विश्वगुरू आणि विष्णूचे 11वे अवतार समजत होते त्यांना वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी सरळ जमिनीवर उतरविले आहे.